नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत करते आणि आजच्या या भागामध्ये सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता हे नूतन वर्ष तुमच्यासाठी खूप खूप अगदी आनंदाचं जावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते। तेव्हा आता मित्रांनो, हे बघा, आजच्या या भागामध्ये तामटकरचा वकील आहे तर तो तामटकरला फोन करून सांगतो, कारण त्या लोकांनी आता जी रक्कम आहे तर ती कोर्टामध्ये भरलेली आहे। तर आता हे ऐकून तामटकरला धक्का बसतो। तामटकर म्हणतो की इतकी मोठी रक्कम होती, त्या लोकांनी इतक्या कमी वेळात मॅनेज कशी केली आणि भरली सुद्धा कशी? कुणाच्या जीवावर हे लोक उड्या मारत आहेत? आपण तर त्यांना रस्त्यावर आणण्याचं स्वप्न पाहिलं होतं, परंतु शेवटी माझ्याच खेळामध्ये मलाच त्यांनी बांधून टाकलं। म्हणून तामटकर खूप आता चवताळलेला आहे, भडकलेला आहे। तेव्हा वकील साहेब म्हणतात की हे बघा साहेब, मला असं वाटतं मी नक्की लोकांकडून मदत घेतली असेल। अण्णा साहेबांचे जे जुने संबंध आहेत ते नक्की त्यांच्या कामाला आले असणार आहे। त्यामुळे साहेब, तुम्ही आता काही काळजी करू नका, आपण मात्र पुढची खेळी खेळूयात। तेव्हा आता तांबटकर ओरडतो। तांबटकर म्हणतो की काय शांत व्हायला सांगतात? इतक्या वर्षामध्ये म्हणजे पहिल्यांदा आज कोणीतरी मला अगदी खेळी दिलेली आहे, त्यामुळे जो काही पराभव आहे तो मी नाही पचू शकत। आणि ते रमा आणि अक्षय कोण आहेत ते की मला चॅलेंज करतात। आता वकील साहेब समजायला जातो की साहेब हे बघा, परंतु तांबटकर मात्र त्याला ओरडतो, एकदम चूप राहायचं, शांत, मला रिझल्ट हवा होता आणि तो रिझल्ट मला तुमच्याकडून नाही मिळालेला। आणि तांबटकर मात्र रागाने आपल्या हातातील फोन ठेवून देतो आणि जो काही ग्लास आहे समोरचा तर तो फोडून टाकतो। आणि तेवढ्यात तेथे चंदा येते। चंदा म्हणते की साहेब शांत व्हा बरं, काय झालं तुम्हाला नक्की? आणि ती आता साहेबांना खुर्ची देऊन बसायला सांगते। आणि एकतर साहेब, तुम्हाला दम्याचा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही शांत व्हा बरं। तेव्हा कुठे आता तांबटकर थोडा शांत होऊन खुर्चीवर बसतो आणि म्हणतो की एकतर डार्लिंग सुद्धा तिकडे गेलेली आहे। तिला जेव्हा हे सर्व काही कळेल की आता हा कोर्टाचा निकाल आपल्या विरुद्ध गेलेला आहे तर तिला ते सहन होणार नाही, तिला खूप मोठा धक्का बसेल। त्यामुळे काही झालं तरी आता मला गेलंच पाहिजे, मला तिला सांभाळलं पाहिजे। तेव्हा आता लगेच चंदा म्हणते की हे बघा साहेब, प्लीज शांत व्हा बरं, तुम्ही घाबरू नका, ताईंना कुठलाही धक्का नाही बसणार आहे ना, मी ताईंना सगळं काही समजावून सांगते। प्लीज साहेब, तुम्ही शांत व्हा, स्वतःची काळजी घ्या। त्यानंतर आता इकडे सगळेजण आता त्यांचा विजय झालेला आहे म्हणून मुकदम फॅमिलीमध्ये पूर्णपणे आनंदी आहे। सगळेजण देवाला हात जोडतात। रमा मात्र सगळ्यांना प्रसाद देते, आरती देते। आनंद म्हणतो की चला, आज मात्र सगळ्या सत्यावर विजय झालेला आहे आणि फायनली मात्र सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागलेला आहे। तर त्यावरती अभि म्हणतो की अक्षय आणि रमा, तुम्ही लढलात म्हणून हे सर्व शक्य झालेलं आहे। तर पार्वती आजी म्हणते की हो रमा, खरंच आज मात्र तू सगळ्यांना दाखवून दिलेला आहेस की तू किती हिमतीची आहे म्हणून। आणि हे बघ, तुझ्या जागी जर मग दुसरी कोणी असती तर तिचा धीर आहे तो खचला असता। तेव्हा रमा खुश होते, सगळ्यांना पेढे वगैरे देते आणि म्हणते की आई आजी, तर यशाची पहिली पायरी आहे, खरी लढाई मात्र आता कुठे सुरू होणार आहे। तर आणि तेव्हा मात्र आता रमा ही देवाला हात जोडते आणि तिला तांबटकरच्या घरी गेल्यानंतर जे काही क्षण आहे, जे झुंबर तिच्या अंगावर रेवाने पाडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते सगळे क्षण मात्र तिला आठवतात। रेवाबद्दलचं आता जे सत्य आहे तर तिने घरातील कुणाला न सांगता फक्त आपल्या मनात ठेवलेलं आहे आणि त्याच रेवाबद्दल घडलेले सगळे क्षण रमाला आठवतात। तिच्या तोंडावर सगळ्या पार्टीमध्ये पाणी शिंपलेलं आहे आणि ते क्षण सुद्धा तिला आठवतात। आणि सुद्धा तिला धमकावलेलं आहे की ही पहिली आणि शेवटची चूक होती, यानंतर मात्र माझ्या आयुष्यामध्ये चुकांना माफी नाही, हे तिला आठवते। तेव्हा आता आनंद विचारतो की एक मिनिट रमा, नक्की काय म्हणाली, कुठली लढाईबद्दल बोलते? आता कुठे आपण या संकटातून बाहेर पडलो, आपण ही लढाई जिंकलो? रमा म्हणते की नाही, अहो आता फक्त स्टे ऑर्डर मिळालेली आहे, अजून मात्र तांबटकरांचा जो काही हक्क आहे अण्णांच्या प्रॉपर्टीवरचा ते पूर्णपणे नाही गेलेला, त्यामुळे केस मात्र चालूच राहील। त्यावरती पार्वती आजी म्हणते की हो बरोबर बोलते रमा तू, आणि हे यश आहे तर ते तात्पुरतं आहे आणि हे सगळं काही झाल्यानंतर आता ते तांबटकर आणि त्यांची कंपनी आणखीन अगदी पेटून उठतील। त्यात फक्त आपल्याला पुरावे गोळा करायचे आहेत आणि त्या तांबटवर आपल्याला अगदी विजय मिळवायचा आहे। तर तेव्हा आता आनंद म्हणतो की हो आजी, तुझं बरोबर आहे, आता पण पुढचं बघूया, पुढे, कारण आताच कुठे आपण या संकटातून बाहेर पडलो। कम ऑन, लेट्स सेलिब्रेट। त्यामुळे सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे आणि ते पण विथ आईस्क्रीम पार्टी, आरोही म्हणते। आर्था सुद्धा म्हणते की हो, आणि समोसे सुद्धा विथ। तेव्हा आता सगळेजण खुश होतात आणि तेवढ्यात पार्थ कुठे म्हणतो की आता सोबत म्युझिक डान्स सुद्धा। आनंदला खूप आनंद होतो। आनंद म्हणतो की आता कुठे घरात जानूचा मुलगा शोभतो। आता रमा मात्र पार्थ शेजारी उभी राहते आणि आनंद दादाला हो हो असं करते आणि पाहत असते। तेव्हा आता आनंद मात्र म्हणजे पार्थ समोर जान्हवीची आठवण नाही काढायची असं त्याच्या लक्षात येते। तो आता परत स्वतःला सावरून म्हणतो की कम ऑन, लेट्स सेलिब्रेट, पार्टी व्हायलाच हवी। आता आरोही सुद्धा म्हणते की हो करेक्ट। आता अभि मात्र आता विचार करतोय आपल्या मनामध्ये की आज घरातील खूप मोठं टेन्शन मिटलेलं आहे आणि जर रमा आणि अक्षयने मात्र
माझा प्रॉब्लेम सुद्धा असा काही पैशांचा आहे तर तो सोडवला तर बरं होईल. आता रमा सगळ्यांना म्हणते की हे बघा मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. तेव्हा आता रमा आनंददादा, अभिदादा, आई आजी आणि मयुरी ताई खरंच सगळ्यांना थँक्यू सो मच. रमा आता त्यांनी जी काही मदत केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. आणि हे बघा तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात म्हणून मी हा सगळं काही मिळू शकले. आणि हात जोडत म्हणते की तुमचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यावरती पार्वती आजी म्हणते की अगं रमा तू वेडी आहेस का? घरच्यांचं कोणी आभार मानत असतात का? नाही ना. त्यावरती पार्थ म्हणतो की नाही तर काय. आणि हे बघ रमा आपलं एक कुटुंब आहे आणि संकटाच्या काळात मात्र असं कोणी कुणाचे आभार मानत नाही. हे बघ आपण कुटुंब असल्यामुळे सगळे काही एकत्र एकमेकांना बांधून ठेवतो, एकमेकांचं मदत करतो. मयुरी म्हणते की हे बघ अगं रमा आम्हाला जाणीव आहे की तू आपल्या कुटुंबाची शक्ती आहे, त्यामुळे आता आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी कायम आहोत. त्यावरती आनंद म्हणतो की मयुरी एकदम करेक्ट बोलली. आणि कमॉन रमा अगं तुझ्यामुळे आम्ही शिकलो की कुटुंबाच्या पाठीशी उभं कसं राहायचं असतं. आणि रमा तू कायम काय म्हणायची की ज्याचं कुटुंब स्ट्रॉंग त्याला जगात सगळीकडे मान. अभि मात्र आता आनंदचं हे बोलणं ऐकून घेत असतो. आनंद म्हणतो की यापुढे मात्र आता कोणीही आपल्या कुटुंबाकडे वाईट नजरेने बघेल ना तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला मात्र आता या म्हणजे त्याला पळून लावूयात. तेव्हा आता सगळेजण खुश होतात. सगळेजण खुश होऊन मात्र आपला आनंद सेलिब्रेट करत आहेत. परंतु अभिला मात्र एक वेगळं असं टेन्शन आहे. त्यानंतर आनंद म्हणतो की ओके आणि मी तुम्हाला काय सांगतो की आज आपण सगळ्यांनी मिळून एक संकल्प करूया. सुख असो किंवा दुःख परंतु सगळ्यांनी मात्र खांद्याला खांदा लावून ते परत लावूयात. ओके आणि चला आता कमॉन आता मुकादम हिप हिप हुर्रे हुर्रे असं करत मात्र ते आनंद एन्जॉय करत आहेत. अभिला मात्र आता त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच टेन्शन आहे. सगळेजण कमॉन कमॉन हिप हिप हुर्रे हुर्रे करत असतात. आनंद सगळ्यांना पटपट प्रसाद खाऊन घ्यायला सांगतो. त्यानंतर आता इकडे रेवा ही पाचगणीला आलेली आहे आणि गाडीतून येत असताना तिला चंदाचा फोन येतो. चंदाचा फोन बघून ती फोन उचलते. तेव्हा आता रेवा म्हणते की चंदा बोल ना. तर आता चंदा म्हणते की हे बघा ताई साहेबांनी स्टे रोखण्यासाठी पैशाचं एक खूप मोठं संकट उभं केलं होतं, परंतु ती रमा मात्र त्या संकटातून मार्ग काढून बाहेर निघाली. तेव्हा आता रेवा म्हणते की काय बोलतेस, विशूने हे सगळं केलं आणि मला माहिती नव्हतं. तेव्हा लगेच चंदा सांगते की त्या दिवशी नाही का तुम्ही तुमच्या खोलीमध्ये डिस्टर्ब होऊन बसल्या होत्या तेव्हा मात्र साहेबांनी हे सगळं काही केलं. तेव्हा आता रेवा घाबरते. रेवा म्हणते की बापरे आता विशूने मात्र खूप मोठा घोळ घातलेला आहे आणि मला सांगितलं सुद्धा नाही. तेव्हा आता चंदा म्हणते की ताई यावेळेस मात्र साहेब खूप डिस्टर्ब आहेत आणि टेन्शन मध्ये सुद्धा. आता रेवा म्हणते की टेन्शन मध्ये तर रमा आणि अक्षय सुद्धा असते. खूप मोठ्या संकटातून ते आज जात आहे आणि हे खरं आहे की आजपर्यंत त्यांनी खूप मोठ्या संकटांना तोंड दिलेलं आहे. त्यातून मात्र ते नक्की बाहेर आले, त्यातून मात्र त्यांनी नक्कीच मार्ग काढलेला आहे. दोघांच्या प्रेमामध्ये इतकी ताकद आहे की मला सुद्धा त्यांच्या समोर हार मानावी लागली आणि त्यातून मला शहाणपण आलं, परंतु हे सगळं व्हायला नको होतं. चंदा आता सर्व ऐकून म्हणते की ताई तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे ते पुढे. रेवा म्हणते की हो, कारण आता विशूने माझ्या पुढे अगदी मोठं आणखीन संकट वाढून ठेवलेलं आहे आणि मी माझ्या पद्धतीने मात्र रमा अक्षय सोबत हे सगळं काही सविस्तर पद्धतीने बोलणार आहे. बघू काहीतरी होईलच. तेव्हा आता चंदा म्हणते की ठीक आहे मी फोन ठेवते. त्यानंतर आता अक्षय इकडे गाडीचं काहीतरी दुरुस्ती करत असतो आणि तेवढ्यात रमाचा कॉल येतो. आता मात्र रमा म्हणते की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढं सगळं काही केलं आणि आता मात्र सगळ्यात अगोदर मला माझ्या नवऱ्याचे आभार मानायचे आहेत. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो मग मान की आभार आणि मला छान असं मिठीमध्ये घे. तेव्हा आता रमा म्हणते की हो पण त्यासाठी मात्र तुम्हाला अगोदर घरी यावं लागेल आणि मग तुम्ही घरी कधी येता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय सांगू, तर गाडी बंद पडलेली आहे, मी एक काम करतो धावतच पळत येतो तुझ्यासाठी तुझ्या मिठीमध्ये. तेव्हा आता रमा म्हणते की नको नको मी तुमच्याकडे येते. तर अक्षय म्हणतो की अगं नकोय, बायकोने बोलावलं म्हणजे मी आलं पाहिजे तिकडे, त्यामुळे मी एक काम करतो 180च्या स्पीडने अगदी धावत धावत येतो. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की नको मी येते. अक्षय म्हणतो की हे बघ अगं ऊन खूप म्हणजे पडलेलं आहे, आता असं उन्हामध्ये तू बाहेर पडू नको. तेव्हा अक्षय पुन्हा आता हसतो आणि परत म्हणतो की मी येतो, काहीतरी मॅनेज करतोय, काहीतरी टॅक्सी वगैरे बघतो किंवा रिक्षामध्ये येतो, तू डोंट वरी काही काळजी करू नकोस. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे लवकर या. तर अक्षय म्हणतो की हो वाट बघतोय. अक्षय आता फोन ठेवल्यानंतर आता एका बाईकला हात वर करून दादा दादा करत असतो, परंतु तो बाईकवाला काही थांबत नाही. दुसरी बाईक येते तिला सुद्धा हात वर करतो, परंतु तो दुसरा सुद्धा बाईकवाला अगदी काही न समजता निघून जातो. त्यानंतर आता अक्षय रोडलाच थांबलेला आहे, कोणी येतं की नाही बघत असतो आणि त्याच वेळेस रेवाची गाडी तेथे येते आणि रेवा जोरात गाडी अगदी चालवत चाललेली असते आणि अक्षय समोर येतो आणि तो गाडीला हात वर करणार असतो. तोच लगेच आता गाडीचं जोरात ब्रेक मात्र रेवा दाबते आणि अक्षयच्या अगदी जवळ पायाजवळ गाडी आलेली आहे. घाईने रेवा गाडीच्या खाली उतरते आणि अक्षय तू आहेस का असं विचारते. तेव्हा आता अक्षय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की अरे बापरे, म्हणजे रेवा तू आहेस तर कठीण आहे, म्हणजे तू कोर्टामध्ये आमच्यासमोर हारली म्हणून आता जीवे मारण्याचा प्रयत्न तू करत आहे
का? काय बाई आहेस ग तू, काय बाई आहेस म्हणून हा आता अक्षय तिच्याकडे हात वर करत बोलत आहे. हे फक्त ती जुनी माणसं म्हणतात ना, ते एकदम करेक्ट आहे. जित्याची खोड आहे तर ती मेल्याशिवाय काही जात नसते. अत्यंत एक खोटारडी, जलस आणि अगदी अत्यंत दृष्ट बाई आहे. समोरच्यांचं नुकसान झालं तरी चालेल, परंतु आपला फायदा व्हायला पाहिजे असं मानणारी तू बाई आहे. एकदम स्वार्थी बाई आहेस तू. आता मात्र अक्षय रेवाला खूप काही बोलत असतो. रेवा म्हणते की अक्षय अरे प्लीज समजून घे. तर अक्षय म्हणतो की गप तू, एकही शब्द बोलू नकोस. तू कोण आहेस तुझं ऐकून घेण्यासाठी? बघ अगं, तुझ्या मैत्रिणीची तू वाट लावायला निघाली होतीस, तिच्या अगदी आयुष्यामध्ये काटे पेरलेस, आमच्या सुखाची अगदी नजर तू लागलीस आणि अगदी आम्हाला काय काय त्रास दिलेला नाही तू. अगदी मला वरून मात्र तू ढकलून सुद्धा दिलेला आहेस वरच्या मजल्यावरून, आणि आमच्या बिझनेसची सुद्धा तू पूर्णपणे वाट लावली. तुला एकच सांगतो की आम्ही तेव्हा सुद्धा पुरून उरलो आणि आता सुद्धा तुला एकच सांगत आहे की आता सुद्धा तुला पुरून उरणार आहोत. मला या गोष्टीचं वाईट वाटतं, कारण आता जेलमधून बाहेर पडणारी व्यक्ती आहे, तिच्या चेहऱ्यावर मात्र काहीतरी वेगळं असं अपमान असतो, वेगळं काहीतरी अगदी नाराजगी असते. आणि काय ग अगं, इतकी जेलमधून बाहेर आली, 7 वर्ष शिक्षा भोगली, परंतु आल्या आल्या मात्र डायरेक्ट पाचगणीमध्ये आली आणि अण्णांच्या प्रॉपर्टीच्या मागे लागली का? रमा त्यांची मानस कन्या आहे हे सगळं काही तुला माहिती होतं, म्हणूनच मुद्दाम तू त्यांच्या मागे आली. तेव्हा आता रेवा लगेच म्हणते की स्टॉप इट, अक्षय तू जे काही बोलतो ते चांगलं बोलत नाही. त्यावेळेस आता अक्षय म्हणतो की हे बघ, त्यावेळेस सुद्धा आम्ही जिंकलो होतो आणि यावेळेस सुद्धा आम्ही जिंकलेलं आहोत आणि जिंकणार आहोतच याचा विचार कर, आणि जे काही पुढची लढाई आहे तर ती आम्हीच जिंकणार आहोत. त्यानंतर आता इकडे रमा मात्र आरोहीकडे येते आणि आरोहीला म्हणते की आज मात्र तुझ्या बाबांना एक असं सरप्राईज द्यायचं आहे, आणि सरप्राईज मात्र आता असं आहे. तर आरोही म्हणते की अगं पण आई, बाबांना सरप्राईज का द्यायचं आहे? त्यावरती आता रमा म्हणते की सरप्राईज त्यांना का द्यायचं आहे की त्यांनी जो काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केलेला आहे, म्हणून त्यांना मात्र आता थँक्यू म्हणायचं आहे. तर आणि एवढंच. तेव्हा आता ही आरोहीला रमा ज्यूस वगैरे प्यायला देते. आता आरोही म्हणते की हे बघ, तू तर त्याची वाईफ आहे, मग तू त्याला का थँक्यू म्हणणार आहे? त्यावरती आता रमा म्हणते की मग त्यात काय झालं ते हे बघ. आता मात्र आपल्याला एखाद्याने जर आपल्याला मदत केली तर आपण त्याला थँक्यू तर म्हणायलाच हवं. आपण त्यांना थँक्यू म्हटलं तर पुढच्या माणसाला मात्र अगदी छान वाटतं. तेव्हा लगेच आरोही म्हणते की जसं स्कूलमध्ये सांगत आहेत अगदी तसे. तेव्हा आता रमा विचारते की आता मात्र सांग, आपण बाबासाठी काय करायचं आहे? बाबाला गुलाबाची फुलं देऊयात का? नको नको, कॅन्डल लाईट डिनर. तेव्हा आता आरोही म्हणते की नको नको, हे मात्र अगदी नकोय, वेगळंच काहीतरी वाटतं. तेव्हा मात्र आता रमा तिला पुन्हा विचारते की तुला कसं माहिती? तेव्हा आरोही म्हणते की आई, हे बघ मी त्याच्यासोबत अगदी 7 वर्ष राहिलेले आहे आणि तुला कसं माहिती? तू त्याच्यासोबत नव्हतीच, त्यामुळे तुला कसं कळणार की तुला काही कळणार नाही. आता जेव्हा आरोही असं म्हणते तर रमाला खूप वाईट वाटतं. मला आता खूप वाईट वाटतं. रमाचा चेहरा लगेच पडतो. तेव्हा लगेच आता आरोही म्हणते की आई सॉरी मी चुकून म्हटले, प्लीज सॉरी. तेव्हा लगेच आता आईला खुश करण्यासाठी मात्र लगेच आता आरोही एक ऍक्टिंग करते. आरोही म्हणते की आता आपले केस असे आपल्या मिशाला लावते आणि म्हणते की ए 2 वेण्या, माझ्यावर रागावलीस का ग? आणि आरोही आता हसते आणि आईला म्हणते की बरोबर ना, बाबा तुला असंच म्हणतो ना. तेव्हा आता रमाला खूप असं हसायला येते आणि तू बाबाला मात्र काय म्हणते की मिरचीचा ठेचा, करट ना करेक्ट. तेव्हा आता रमा अजूनपर्यंत काही हसलेली नसते. तेव्हा आता लगेच म्हणजे परत मात्र आता आरोही तिचे होठ धरते आणि म्हणते की हस बरं, चल लवकरात लवकर हस. आणि आता मात्र ती आरोही आता रमाला घट्ट असे मिठी मारते आणि घट्ट मिठी मारून म्हणते की आता आई, माझ्याकडे एक आयडिया आलेली आहे, तू हस बरं अगोदर. आणि आता मात्र त्या दोघी हसतात. दोघी हसल्यानंतर मात्र आता आरोही म्हणते की हे बघ, आता तुझी मिक्स आणि माझी काही मिक्स काहीतरी आयडिया मात्र आता ती रमाला देते आणि दोघी एकमेकींना खोशोट टाळी देतात आणि त्यानंतर घट्ट असे मिठी सुद्धा एकमेकींना मारतात. आरोही विचारते की काय ग आई, माझा प्लॅन कसा वाढला? तेव्हा आता रमा खुश होत म्हणते की मस्त. त्यानंतर आता इकडे अक्षय रेवाला जे काही बोललेला आहे तर आता रेवा रागाने त्याला म्हणते की कुठली लढाई आणि काय कसली लढाईबद्दल बोलतो? तुला काय वाटलं की मी इथे लढाई लढायला आलेले आहे का? इनफॅक्ट म्हणजे मी दोघांना माझी बाजू सांगणार होते आणि त्या दिवशी सुद्धा तुम्ही हेच केलं की त्या दिवशी सुद्धा तुम्ही माझी बाजू नाही ऐकली. आणि हे बघा, मला कळतं माझी चूक आहे, माझी चूक आहे मोठी, मी माझी शिक्षा देखील भोगलेली आहे. तुम्ही लोक मला प्रायचित्त सुद्धा घेऊन देत नाहीत. आणि कसं मी तुम्हाला समजावू की मी तुम्हाला शोधण्याचा किती प्रयत्न केलेला आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर विशूने मला खूप मोठा एक आधार दिला आणि आम्ही लग्न करून आनंदात सुद्धा आहोत. त्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दोघांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. आता तुझ्या घरी सुद्धा गेले होते, रमाच्या घरी सुद्धा गेले होते, पण तरी सुद्धा मला तुमच्या दोघांचाही ठाव ठिकाणा नाही लागला. मला हे सुद्धा माहिती नव्हतं की तुम्ही दोघं पाचगणीमध्ये आहात. आणि हे बघ
अक्षय आज मी हात जोडत तुमची माफी मागते की प्लीज अक्षय मला माफ कर आणि ह्या पापाच्या ओझ्यातून मला मुक्त कर प्लीज म्हणून रेवाने आता हात जोडलेले आहे आणि रेवा मात्र आता अगदी हात जोडून विनवण्या करत आहे. आता अक्षय आपल्या गाडीमध्ये बसणार तोच लगेच तो पुन्हा अगदी मागे येतो आणि रेवाला म्हणतो की अरे बापरे नवीन कॅरेक्टर आणि नवीन ड्रामा. तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षय तुला मी कसं सांगू की मी नाटक नाही करत. मात्र अक्षय हसतो आणि म्हणतो की हो तू नाटक नाही करत. तुमचं ते कोर्टातील 48 तासांचं नाटक आहे ते फेल झाले. आम्ही पैसे भरू शकलो म्हणून नव्याने तू आता हे नाटक उभं करत आहे. जो काही रंग बदलणारा सरडा असतो ना अगदी गिरगिट त्याला सुद्धा तू अगदी बदलशील त्याला सुद्धा मागे टाकशील. रेवा आता खूपच वैतागते. रेवा म्हणते की तुझा माझ्यावर विश्वास का बसत नाही अक्षय. अरे मला हे सुद्धा माहिती नव्हतं सगळ्यामध्ये तू आणि रमा इग्नोर आहात म्हणून. तेव्हा आता लगेच अक्षय खूप जोरजोराने हसतो आणि अक्षय हसून तिला म्हणतो की हे बघ फालतू असा चेहरा बनू नकोस जेणेकरून माझा विश्वास तुझ्यावर बसेल. पण ही जी काही नाटकं आहे ना ती नाटकं तू करू नकोस तुला ती नाही शोभत. तुझ्या डोळ्यात सुद्धा तेच दिसत आहे की तू आता फसवतेस म्हणून. खोटारडी कुठली आहे कारण तुझ्यावर जगात कोणी विश्वास नाही ठेवू शकत आणि मी मात्र तुझ्यावर विश्वास कधीच ठेवणार नाही. असे बोलून अक्षय आपली गाडीतून बॅग वगैरे घेतो. गाडी लॉक करून तो तेथून निघून जात असतो. तेव्हा आता अक्षय जात असताना रेवा लगेच आता जोरात अक्षय असं ओरडते आणि त्याच्या मागे गन घेऊन अगदी उभी राहते. आता अक्षय जेव्हा मागे वळून बघतो तर त्याला धक्काच बसतो. तो घाबरतो कारण रेवाच्या हातात गन आहे. रेवाने आता अक्षय डोक्याला पिस्तूल लावलेला आहे आणि अक्षय तिच्याकडे बघत आहे. रेवाला आता नक्की काय करायचं तेच काही कळत नसतं. त्यानंतर आता इकडे रमा काहीतरी आता वस्तू घ्यायला जाते आणि तोच अक्षयचा फोटो खाली पडतो. आता रमा खूप घाबरते आणि घाईने तो फोटो उचलते. त्याच वेळेस अक्षयचा तो फोटो आहे तर तो फुटलेला असतो. रमाला आता आणखीनच धक्का बसतो. ती पूर्णपणे घाबरते. तेव्हा आता रमा खूप घाबरते आणि मनात म्हणते की काच तर फुटली आता काहीतरी असं अशुभ घडायला नको. आणि तेवढ्यात पार्वती आजी तिच्या मागून रूम मध्ये येते. आता पार्वती आजी म्हणते की रमा तर रमा म्हटल्यानंतर आता ही रमा खूप घाबरते आणि पार्वतीजी म्हणते की रमा काच फुटली तर आता काहीतरी अशुभ होणार आहे अशुभ घडणार आहे असं मात्र जुन्या पुराण्या बायका हे म्हणत होत्या. तसं मात्र ह्या जमान्यामध्ये काही नाही. काच फुटली म्हणून सगळं काही अनिष्ट घेऊन गेली असं काही होत नसतं. अगं ती काच अगदी सगळं काही अनिष्ट घेऊन गेली असा विचार करायचा असतो. मग इतकं घाबरायचं कशाला. त्यावरती रमा म्हणते की आई आजी मला खरंच खूप भीती वाटते. मनात खूप असे वाईट साईट विचार येतात. असं वाटतं की काहीतरी नवीन संकट आपल्यावर येणार आहे. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की रमा अगं कसलं संकट. घरामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे हसू आहे. तुझ्या एकटीच्या चेहऱ्यावर ही सगळी भीती आहे आणि ती भीती कशासाठी. मग तुम्हाला एक गोष्ट सांग तू माझ्यापासून काही लपवतेस का. त्यावरती रमा म्हणते की नाही असं काही नाही मी काही लपवत नाही आणि हे बघा आता मात्र मी असं चुका नाही करणार काही टेन्शन वगैरे नाही घेणार हे सगळं काही मी दुरुस्त करते. म्हणून रमा आता घाईने कावरी बावरी होत आता निघून जाते. पार्वतीची तिच्याकडे बघतच असते आणि आता पार्वतीची विचार करते की अक्षय सुद्धा नक्की खूपच गप्प गप्प दिसतोय. नक्की आता हे दोघ जण काय असं माझ्यापासून लपवत असतील. नक्की काहीतरी असं आहे की जे ह्या दोघांना अडचणीत आणत आहेत आणि खरंच रमा असं कधीही बोलत नसते. नक्की काहीतरी ते लपवतात मला असं का वाटतं आणि काहीतरी आहेच आता ते शोधून काढावे लागेल असे पार्वतीची ठरवते. कारण रेवाचं सत्य मात्र आता ह्या रमा आणि अक्षयने लपून ठेवलेलं आहे आणि पार्वती आजीला त्याची थोडीशी चावल लागते. त्यानंतर आता इकडे रेवाने अक्षयच्या डोक्याला पिस्तूल लावलेला आहे. आता मात्र ती अक्षयचा हात धरते आणि अक्षयचा हात धरून तो पिस्तूल आहे तर अक्षयच्या हातामध्ये देऊन तो पिस्तूल आपल्या डोक्याला लावते. एवढा राग तुझा आहे ना माझ्या विषयी तर मात्र तू एक काम कर हा जो काही गन आहे तर ती गोळी चालव आणि कायमचं मला संपून टाक. माझ्यावर विश्वास ठेव मी तुमचं नुकसान करायला इथे नाही आलेले. तुमच्या दोघांच्या समोर मात्र माझी बाजू मांडण्यासाठी येणार होते आणि जर मात्र तुला माझी बाजू पटणार नाही तर माझ्यावर गोळी चालव आणि या सगळ्या पापाच्या ओझ्यातून मात्र मला मुक्त कर. आणि हे बघ अक्षय माझ्यावर विश्वास ठेव नाहीतर हा ट्रिगर दाब. तेव्हा आता अक्षय रागाने बाजूला होतो आणि ह्या दोन्ही गोष्टी मी नाही करणार असे म्हणतो. तुझ्यावर विश्वास मी नाही ठेवणार तू विश्वास ठेवण्याच्या लायकीची तर नाही आणि मला तुझं थोबाड सुद्धा बघायचं नाही आणि तुझ्या डोळ्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की तुला पश्चाताप झालेला नाही म्हणून. त्यामुळे आता मी तुला या जन्मात काय तर पुढच्या 10 जन्मात सुद्धा माफ नाही करू शकत. तेव्हा आता रेवा म्हणते की नाही अक्षय काही झालं तर मी तुझा आणि रमाचा विश्वास जिंकूनच राहणार आहे त्याशिवाय मात्र मी गप्प नाही बसणार. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अक्षय घरी येतो तर आता रमाने छान असं त्याला सरप्राईज म्हणजे थँक्यू म्हणण्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे. तेव्हा आता अक्षय खुश होतो आणि म्हणतो की ह्या सगळ्याची खरंच काही गरज नव्हती. तेव्हा आता रमा म्हणते की तुमच्या चेहऱ्यावरचं हसू मला परत आणवायचं होतं ते हसू येण्यासाठी मी काही पण करू शकते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं आणि करून दाखवतो. रमाला अगदी जवळ घेतो अगदी आपल्या मिठी. दोघं मात्र आता एकमेकांचा केस घेतात. त्यानंतर इकडे तांबटकर येतो. अक्षय त्याला म्हणतो की काय बडबड करतात. तांबटकर म्हणतो की आता बोलून नाही
नाही तर मी करून दाखवतो. तेव्हा मात्र आता हा तांबटकर घाईने गाडीमध्ये बसतो आणि जोरात गाडीचं ब्रेक दाबत दाबत तो अक्षय आणि रमाच्या अंगावर येतो. अक्षय आणि रमा ए करत असतात आणि ओरडत असतात, परंतु तांबटकर जोरात ब्रेक दाबतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.